भाजप म्हणजे 45 नाही तर 48, त्यातही अजून 2-4 इकडे तिकडे घेऊन उभे करतील आणि जिंकतील. पण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांची एक सहानुभूती त्या महाराष्ट्रात प्रचंड चालू आहे आणि या सहानुभूतीच्या जोरावर आम्ही 36 ते 38 जागा आपण जिंकणार ही खात्री आहे. हे आहे सुनील राऊतांचं लोकसभेच्या वेळेचं स्टेटमेंट. आता जरी हे लोकसभेला खरं ठरलं असलं तरीही विधानसभेला हे खरं ठरलं का? महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली, त्याचा निकाल लागला आणि अख्ख्या महाराष्ट्राने तोंडात बोट घातली. कारण महायुतीने यंदा चांगलीच बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचा चांगलाच गेम झालेला पाहायला मिळतोय. मग हा सहानुभूतीचा फॅक्टर यावेळी वर्क झाला का? या सहानुभूतीच्या जोरावर राजकारण खरंच चालतं का? याविषयी थोडक्यात चर्चा करू प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. 2024 ची लोकसभा निवडणूक ही चांगलीच गाजली. या लोकसभा निवडणुकीत बीजेपी काठावर पास झाली होती. महाराष्ट्रात सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी महाविकास आघाडीनेच चांगला परफॉर्मन्स दिला होता. यामागे बऱ्याचदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळालेली सहानुभूती होती, म्हणून लोकसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला असं म्हटलं जातं. आता काही अंशी पाहिलं तर हे बरोबरही आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच म्हणजे साधारणतः 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. शिंदे हे भाजपा सोबत गेले तर अजित पवार सुद्धा 2023 मध्ये भाजप सोबत आले आणि त्यांनी महायुती म्हणून सत्ता स्थापन केली. आता या पक्षफुटीमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही सहानुभूती मिळाली आणि या सहानुभूतीचा खरा परिणाम झाला तो लोकसभा निवडणुकीवर. हे असं आतापर्यंतचं गणित. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीने महाराष्ट्रातलं हे सहानुभूतीचं गणित पोकळ ठेवलेलं पाहायला मिळत आहे. आता ते कसं? तर महाराष्ट्रात यंदा महायुतीने एक हाती विजय त्यांच्याकडे खेचून नेलेला दिसून येतोय. आता यामुळे हे स्पष्ट आहे की विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सहानुभूतीचा फायदा 1% झाला नाही. तो का झाला नाही तर हे आपण पाहूच. पण त्याआधी जरा लोकसभेचा थोडक्यात आढावा घेऊ. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती कशी मिळाली होती यावर फोकस करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांना भारतीय राजकारणाचे दिग्गज मानले जाते. व्यावहारिक दृष्टिकोन असलेल्या अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरीही गेल्या काही काळात त्यांच्या पक्षाला अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागलाय. विशेषतः अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजप शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट यांच्याशी जोडून घेण्यासाठी फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस डळमळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे पवारांचा राजकीय बालेकिल्ला राखण्याच्या क्षमतेचा अंदाज बांधला गेला. ही आव्हाने असूनही त्यांच्याबद्दल लक्षणीय सहानुभूती होती. कारण त्यांचे वय आणि भारतीय राजकारणातील दीर्घकालीन योगदान याबद्दल स्वतः फडणवीसांनी शरद पवारांच्या वयाच्या सहानुभूतीसाठी उपयोग केला जातोय असंही म्हटलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पक्षात अजित पवारांनी त्यांचा विश्वासघात केला आणि महायुतीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सारख्या समविचारी पक्षांची युती करून त्यांच्या लवचिकपणा आणि लढण्याचा सतत प्रयत्न हा कौतुक करण्याजोगा होता. राष्ट्रवादी फुटल्यानंतरही त्यांनी त्यांची राष्ट्रवादी पुन्हा उभी केली. अनेक आव्हानं येऊ नये न डळमळता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेत तरुणांची फळी देऊन मोठी मजल मारली. यामुळे लोकांची सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने होती आणि म्हणूनच लोकसभेमध्ये महाविकास आघाडी चांगलं काम करू शकली. उद्धव ठाकरेंकडे सहानुभूतीने पाहिले जात होते कारण पारंपरिक मित्र पक्षांच्या विरोधाला न जुमानता धर्मनिरपेक्ष मूल्य जपासण्याची त्यांना प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत जाऊन त्यांनी महाविकास आघाडीच्या रूपात त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी राजकीय विश्वासघात केल्यानंतर न खचता त्यांची पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली. वारसा जपत शिवसेनेचा ब्रँड पुन्हा उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या मुद्द्यांमुळे लोकसभेत त्यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. पण लोकसभेनंतर मात्र महायुती चांगलीच अलर्ट झाली होती. याच वर्षी विधानसभा निवडणूक येणार असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांचा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी ती धडपडत होती. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. मग लाडकी बहीण असो, शेतकऱ्यांना कर्जमाफी असो, यांसारख्या योजनातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. योजनांची विश्वासार्हता राखत बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. आता याचा फायदा महायुतीला चांगलाच झालेला दिसतोय. यामुळे जनता काम बघते या सूत्रावर यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चालली. आता हा सहानुभूती फॅक्टर विधानसभा निवडणुकीत का चालला नाही तर सगळ्यात आधी महायुतीचा प्रचाराचा फॉर्म्युला. आता काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पारंपरिकपणे धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर पक्ष म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने गेले आणि महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करूनच ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदेंनी बंड केले आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. आता यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती हे खरं असलं तरीही यंदाच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर निवडणुकीच्या आधी बीजेपी आणि महायुतीने त्यांचा जोरदार प्रचार केला होता. महायुतीने कटोंगे ते पटोंगे असं आव्हान करत हिंदू मतदारांना एकत्र केलं होतं. त्याचप्रमाणे महायुतीच्या योजना होत्या. सोशल मीडियावर सुद्धा आपण जर पाहिलं तर महायुतीने अनेक पोस्ट, रील्स आणि प्रचाराचे व्हिडिओ टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले की ज्यामध्ये हिंदू मतदारा जागा हो, महाराष्ट्रातील हिंदू वाचव अशा प्रकारे धार्मिक आवाहन करण्यात आले होते. यामुळेच महायुतीला त्यांचा प्रभाव जनतेवर राखता आला आणि म्हणूनच हा सहानुभूतीचा फॅक्टर विधानसभेमध्ये कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. मतदारांनी विशेषतः तरुण लोकसंख्येने विश्वासघात किंवा वारसा राजकारणाच्या भावनिक कथांपेक्षा मूर्त विकास आणि प्रशासनाला प्राधान्य दिले. पहिल्यांदा मतदार करणारे किंवा ज्यांना विकास खरंच बघायचा आहे असे मतदार यांनी सहानुभूतीपेक्षा विकासाला महत्व देऊन मतदान केल्याचे दिसून येते. त्यामुळेच महायुतीने दिलेल्या आश्वासनाच्या जोरावर त्यांचे मत खेचून घेतली. पवार आणि ठाकरे यांच्या विश्वासघाताच्या भावनिक आव्हानाला तोंड देत भाजप आणि शिंदे गटाने स्वतःला स्थिरता आणि विकासाचे रक्षक म्हणून यशस्वीरित्या स्थान दिले. याचाही परिणाम या विधानसभा निवडणुकीत होताना दिसला. सहानुभूती ही मोहिमेद्वारे प्रभावीपणे वाढवली गेली तरच प्रभावी ठरते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नांना भाजपाच्या माध्यमांच्या वर्चस्वाने झाकून टाकलेलं पाहायला मिळालं. आता या सहानुभूतीबाबत बोलायचं झालं तर ती सहानुभूती नेहमीच मतांमध्ये बदलत नाही, कारण ती रोजगार, महागाई आणि पायाभूत सुविधांसारख्या मतदारांच्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी अनेकदा अपयशी ठरते. आता इथे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती कमी झाली का असा विचार करून चालणार नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हेही स्वबळावर लढले. आता एकंदरीतच राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची कारकीर्द पाहिली तर 2009 मध्ये पक्ष स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचे 13 आमदार निवडून आले होते, तर 2024च्या निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आता राज ठाकरे हे त्यांना शिवसेनेत न्याय मिळत नसल्यामुळे शिवसेनेपासून वेगळे झाले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली. अर्थात तेव्हा शिवसेनेला सहानुभूती होती, पण राज ठाकरेंच्या विचारांमुळे त्यांच्यावर झालेल्या शिवसेनेतील अन्यायामुळे 2009 मध्ये त्यांचे 13 आमदार निवडून आले होते. पण यंदा मात्र त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभांमध्ये महाविकास आघाडी, महायुती यांच्यावरती टीका केली. विकासाचा मुद्दा हा त्यांनी जोर लावून धरला, पण तो तितका प्रभावी वाटला नाही. यामुळेच जनतेने सत्तेत असलेल्या महायुतीलाच पुन्हा एकदा स्थान दिलं, कारण विकास हा बोलून होत नाही तर तो करायचा असतो असंच जनतेचं सूत्र होतं. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा सहानुभूतीचा फॅक्टर 0 इफेक्टिव्ह ठरला असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीचं राजकारण हे सहानुभूतीवर चालायचं असं म्हणतात, पण आता हा फॅक्टर सपशेल पडलेला दिसून येतो, कारण आताची जनता हा कोणत्याही पक्षाने दिलेला विकास पाहतो. यामुळेच झिशान सिद्दीकी यांनाही सहानुभूती न मिळता ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. बाबा सिद्दीकी यांची हत्या तुम्हाला आठवतच असेल. त्यांचे पुत्र हे झिशान सिद्दीकी. बाबा सिद्दीकी गेल्यानंतर त्यांचा मुलगा विधानसभा निवडणुकीत उभा राहिला. अर्थात त्यांच्यासाठी त्यांच्या बाबांची हत्या हा सहानुभूतीचा फॅक्टर ठरेल असं वाटलं होतं, पण विधानसभेत नेमकं झालं उलटच. झिशान सिद्दीकी हरले आणि उद्धव ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे जिंकले. यामुळे हा सहानुभूती फॅक्टर प्रत्येक वेळी निवडणुकीत मतांचं काम करतोच असं नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतं? राजकारणातील निवडणुकीसाठी सहानुभूतीचा फॅक्टर योग्य की जनतेने विकासावर लक्ष द्यावं? सहानुभूती ही राजकारणात किती महत्वाची? याबाबतचं तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.